नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण घेऊया 8 मार्चच्या काही न्यूज। तर पहिली न्यूज आहे ही त्यांनी रेजिग्नेशन अनाउन्स केलं आहे। तर कोणी अनाउन्स केलेलं आहे बघूया आपण। तर ग्लेनमार्क लाईफ सायन्स लिमिटेडचे जे चेअरमॅन आहे कोण, ग्लेन स्टाल्झना आणि नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जे आहे व्ही.एस. मनी यांनी काय केलं आहे, रेजिग्नेशन अनाउन्स केलेलं आहे। कशासाठी? जे ओनरशिप आहे, ओनरशिप चेंज झाली कंपनीची म्हणून त्यांनी अनाउन्स केलं। ठीक आहे। त्याच्यासोबतच जे डायरेक्टर आहे श्रीधर गोरकी त्यांनी पण त्यांची रेजिग्नेशन अनाउन्स केलेलं आहे। तर कशासाठी त्यांनी काय केलं आहे, आणखी ते होते मेंबर ऑफ नॉमिनेशन अँड रिम्युनरेशन कमिटी आणि ऑपरेशन कमिटी मध्ये पण होते, तर त्यांनी तिथून पण स्टेप डाऊन केलेलं आहे। नेक्स्ट जे आहे ही जी आहे ग्लेनमार्क लाईफ सायन्स लिमिटेड ही इंडिया बेस्ड कंपनी आहे, जी की प्रायमरीली काय करत असते, बिझनेस डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग, कशासाठी, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्स मध्ये म्हणजे API मध्ये। याची पॅरेंट ऑर्गनायझेशन जी आहे ती आहे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स आणि हेडक्वार्टर याचा आहे इंडियामध्ये हेडक्वार्टर आहे म्हणजे मुंबईमध्ये और नाशिकमध्ये, आणि याचं फॉर्मेशन झालं होतं 2011 मध्ये। नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता। नेक्स्ट न्यूज आहे मेटा आणि AIM चं कोलॅबोरेशन झालं आहे। तर नीती आयोग अटल इनोव्हेशन मिशन म्हणजे AIM आणि मेटा यांनी अनाउन्स केले आहे कोलॅबोरेशन, कशासाठी, फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स सेटअप करण्यासाठी। कुठे सेटअप करणार आहे ते सेटअप करणार आहे स्कूल्स मध्ये। आणि त्याचं इम्पॉर्टन्स एम काय आहे त्यांचं, जे पण लॅब्स मध्ये जे टेक्नॉलॉजीज असते जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑग्मेंटेड अँड व्हर्च्युअल रियालिटी, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग, जे पण डिजिटली जे होत असते, ठीक आहे, आर्टिफिशियल जे इंटेलिजन्स त्याच्यामध्ये एज्युकेशन देणे आणि युथला एंटरप्रेन्योर करणे हे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे। आणि हे कधी लॉन्च झालं होतं, इनिशिएटिव्ह सप्टेंबर 2023 मध्ये लॉन्च झालेला होता। काय टिल डेट पर्यंत जे AM आहे ते इस्टॅब्लिश किती 10,000 अटल थिंकिंग लॅब्स झालेले आहे स्कूल्स मध्ये। 72 डिस्ट्रिक्ट, जे 72 डिस्ट्रिक्ट आहे इंडियामधले, तिथे 10,000 अटल थिंकिंग लॅब्स जे आहे त्या इस्टॅब्लिश झालेल्या आहे। आणि त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे इज टू फॉस्टर क्युरिओसिटी, क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन यंग माइंड्स मध्ये क्युरिओसिटी, क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन वाढवणे आणि त्यांच्या स्किल्स आणि थिंकिंगची जे आहे त्यांची क्षमता वाढवणे हे त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे। एम बद्दल बघूया आपण। एम काय आहे, एक फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह आहे जो की सेटअप केला होता नीती आयोगनी 2016 मध्ये। कशासाठी? प्रमोट करण्यासाठी इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप टोटल पूर्ण कंट्रीमध्ये, म्हणजे इंडियामध्ये पूर्ण काय प्रमोट करण्यासाठी इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप सेटअप केला होता 2016 मध्ये नीती आयोगने। नेक्स्ट न्यूज बघूया आता। नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे यतीन भास्करची। तर यतीन भास्कर दुग्गल जे की हरियाणाचे आहे, त्यांना फर्स्ट प्राइज मिळाला आहे कुठे, नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल मध्ये, जे की 2024 मध्ये म्हणजे आता झालेला आहे नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल। आणि सेकंड प्राइज हे मिळालेलं आहे तमिळनाडूचे वैष्णव पिचाईला, आणि थर्ड जे प्राइज आहे ते मिळालं आहे राजस्थानची कनिष्का शर्माला। तर हे ऑर्गनाइज कोणी केलं होतं, आणि ऑर्गनाइज हे दरवर्षी होत असते, तर इयरली बेस्ड आहे ते ऑर्गनाइज जे झालं होतं। तर त्याची थीम जी आहे यावर्षी, त्याची थीम आहे यंग व्हॉइसेस एंगेज अँड एम्पॉवर फॉर नेशन्स ट्रान्सफॉर्मेशन। 2024 ची थीम हे इम्पॉर्टंट आहे थीम, जी की आहे नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल 2024 ची, यंग व्हॉइसेस एंगेज अँड एम्पॉवर फॉर नेशन्स ट्रान्सफॉर्मेशन। ठीक आहे। आणि लोकसभाचे जे स्पीकर आहे ओम बिर्ला, त्यांनी असं म्हटलं आहे की
जे युथ्स आहे ते प्रोग्रेससाठी, इंडियाच्या प्रोग्रेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि 2047 पर्यंत जे की आहे आपण विकसित भारतकडे गेलो पाहिजे. 2047 पर्यंत आपण विकसित भारत झालं पाहिजे. त्यासाठी युथचा खूप इम्पॉर्टन्स आहे इंडियाच्या प्रोग्रेसमध्ये. आणि हायलाइट केलं आहे त्यांनी की थिंकिंग कॅपेबिलिटी, इनोव्हेशन आणि वर्क इथिक हे हायलाइट केलेलं आहे. तर पार्लमेंट ऑफ इंडियाचे काही इम्पॉर्टन्स बघूया आपण. तर फॉर्मेशन झालं होतं पार्लमेंट ऑफ इंडियाचं 26 जानेवारी 1950 मध्ये. आणि प्रिसिडेड बाय आहे कॉन्स्टिट्यूट असेंब्ली ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्यूट असेंब्ली ऑफ इंडिया आहे. आणि सीट्स आहे टोटल 788 सीट्स आहे. त्याच्यामध्ये 245 हे राज्यसभाच्या सीट्स आहे आणि 543 या लोकसभाच्या सीट्स आहे. ठीक आहे. आता तर नेक्स्ट न्यूज बघूया आपण. नेक्स्ट जी आहे ती AI टेक्नॉलॉजीवरची न्यूज आहे. म्हणजे AI टीचर त्यांनी सेटअप केलेला आहे किंवा बनवलेली आहे. तर केरला हे मानलं जाते, म्हणजे केरला जे स्टेट आहे ते एज्युकेशन मध्ये खूप हाय आहे. तिथले जे शिकणारे युथ्स आहे किंवा एज्युकेशन मध्ये ते हाय लेवलवर आहे. तर केरला आहे नोन फॉर इट्स स्ट्रेट्स इन एज्युकेशन. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं आहे, एक इनोव्हेटिव्ह स्टेप घेतला आहे. कशासाठी? इट्स फर्स्ट जनरेटिव्ह AI टीचर. त्यांनी AI टीचर बनवलेली आहे, जिचं नाव काय आहे आयरिस. जिचं नाव आहे आयरिस, IRIS. तर हे डेव्हलप झालेलं आहे, डेव्हलप इन कोलॅबोरेशन. कोणाकोणाच्या मध्ये कोलॅबोरेशन झालं आहे? मेकर लॅब्स एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड, मेकर्स लॅब एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि केरलामध्ये हा कोलॅबोरेशन झाला आहे AI टीचर बनवण्याकरता. आणि त्याचं नाव आहे आयरिस, जी की ह्युमनॉइड. आणि त्यांनी अनवील केला आहे कुठे? KTCT हायर सेकंडरी स्कूल तिरुवनंतपुरम. त्यांनी ती ह्युमनॉइड AI टीचर जी आहे तिला अनवील केला आहे KTCT हायर सेकंडरी स्कूल कुठे? तिरुवनंतपुरम मध्ये. आणि ही जे आयरिस आहे ती ऍज अ पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे? अटल टिंकरिंग लॅब, जे आपण पहिल्याच्या न्यूज मध्ये पण बघितली अटल टिंकरिंग लॅब बद्दल. तर ते 2021चा प्रोजेक्ट आहे नीती आयोगचा. कशासाठी? की जे स्टुडंट्स आहे स्कूल मधले जे स्टुडंट्स त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला वाढवण्यासाठी ती हा बूस्ट करण्यासाठी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे त्यांनी. आणि आयरिस जी आहे ती टोटल 3 लँग्वेजेस मध्ये बोलू शकते. आणि ती किती पण डिफिकल्ट आन्सर असतो, त्याची ती क्वेश्चन असतो ती आन्सर करू शकते, ती डिफिकल्ट क्वेश्चन्स आपण. आणि तिला काय आणखी तिचे फीचर्स पण आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे व्हॉइस असिस्टंट, इंटरॅक्टिव्ह लर्निंग, मॅनिप्युलेशन कॅपेबिलिटीज आणि मोबिलिटीज. हे तिचे काही फीचर्स आहे, आणखी काही फीचर्स. आणि तिचा एक अँड्रॉइड ऍप पण आहे ज्यावरून तिला तुम्ही कंट्रोल करू शकता. जो तिचा ओनर राहणार, म्हणजे जो तिला म्हणजे इंटरॅक्ट करू शकता तिच्यासोबत, तिला कंट्रोल करू शकता तुम्ही. तर अँड्रॉइड ऍप वरून तिचं जे इंटरफेस आहे म्हणजे कंट्रोल आणि इंटरॅक्ट करू शकता त्या रोबोट सोबत तुम्ही. ती पर्सनलाइज पण आहे, पर्सनलाइज पण करू शकता तुम्ही लर्निंगसाठी. ठीक आहे. आणि आता काही केरला बद्दल बघूया आपण. तर केरलाचं जे कॅपिटल आहे ते तिरुवनंतपुरम आहे. तिथले गव्हर्नर आहे आरिफ मोहम्मद खान आणि चीफ मिनिस्टर आहे पिनराई विजयन. हे झालं केरलाबद्दल. आता नेक्स्ट न्यूज बघूया आपण. नेक्स्ट आहे एअरबसची न्यूज आहे. तर एअरबसनी युरोपियन एव्हिएशन मेजर सोबत एअरबसनी कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला आहे. तर युरोपियन एव्हिएशन मेजर एअरबस, जे युरोपियन एव्हिएशन मेजर एअरबस आहे, तिने IIM मुंबई सोबत काय केलं आहे? कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला आहे. ते काय करणार आहे? जे प्रोफेशनल्स आहे त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहे. जे प्रोफेशनल्स आहे त्यांना काय करणार आहे? ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहे. जे पण, आणि ही जी आहे ही शॉर्ट टर्म राहणार आहे. शॉर्ट टर्म एव्हिएशन कोर्स आहे हा. ठीक आहे, जे ऍस्पायरिंग आणि वर्किंग प्रोफेशनल्स साठी हे प्रोग्राम काय ऑफर करणार आहे? कोर्स, ज्याच्यामध्ये काय राहणार आहे? काही कोर्सेस आहे ज्याच्यामध्ये एव्हिएशन, लॉजिस्टिक,
सप्लाय चेन मॅनेजमेंट, ऑपरेशन एक्सिलन्स, कार्गो हँडलिंग, स्ट्रॅटेजी, प्रोक्युरमेंट, बिझनेस ॲनालिटिक्स अँड डिजिटायझेशन हे त्यांचे काही एरियाज आहे ज्याच्यामध्ये ते कोर्स प्रोव्हाइड करणार आहे. नेक्स्ट ऑन द अदर हँड काय आहे त्यांचं, आणखी ते प्रोव्हाइड काय करणार आहे, मटेरियल्स प्रोव्हाइड करणार आहे, ब्रोचर्स प्रोव्हाइड करणार आहे, प्रोव्हाइड ट्रेनर्स मटेरियल अँड कॅटलॉग्स. ठीक आहे, ब्रोचर्स कॅटलॉग सेम आहे, प्रोव्हाइड करणार आहे. हे शॉर्ट टर्म कोर्स आहे आणि त्यांनी ते नंतर लॉंग टर्म कोर्स पण नेक्स्ट फेज मध्ये लॉंग टर्म कोर्स पण प्रोव्हाइड करणार आहे, ज्याच्यामध्ये ते काय करणार आहे, ट्रेनर्सला सर्टिफाय करणार आहे, म्हणजे सर्टिफाय करणार आहे नेक्स्ट लॉंग टर्म कोर्स मध्ये. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे एक स्कीम आहे, विधवा पुनर्विवाह योजना. तर ही जी आहे ही झारखंड मधले जे चीफ मिनिस्टर आहे, झारखंड मधले जे चीफ मिनिस्टर कोण आहे, चंपई सोरेन, ज्यांनी काय केलेलं आहे, जे विधवा पुनर्विवाह योजना आहे त्या अंतर्गत 2 महिला ज्या आहेत, 2 विडो म्हणजे विधवा महिला, त्यांना पालम डिस्ट्रिक्टचे जे 2 विधवा महिला आहेत त्यांना प्रत्येकी 2 लाख रुपये दिलेले आहे या स्कीम अंतर्गत. तर 7 आणि 7 विडोजला त्या स्टेट मधले जे 7 विडोज आहेत त्यांना प्रत्येकी काय मिळणार आहे, 2 लाख रुपये पण मिळणार आहे. कशासाठी, त्यांच्या रिमॅरेजसाठी. जेव्हा ते रिमॅरेज करणार तर 7 महिलांना ते 2 लाख रुपये प्रत्येकी पण देणार आहे. त्याच्यासाठी काय लागणार आहे बघा, बेनिफिशियरीज मस्ट बी अ मॅरेजेबल एज. म्हणजे जे बेनिफिशियरी म्हणजे जे लग्न करणार आहेत किंवा म्हणजे जे विडो आहेत किंवा जे लग्न करणार आहेत एजच्या योग्य आहे. ठीक आहे, जे मॅरेजेबल एज मध्ये आहे आणि नॉट एम्प्लॉईड ॲज गव्हर्नमेंट एम्प्लॉई, म्हणजे ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई पण नाही पाहिजे, पेन्शनर पण नाही पाहिजे आणि इन्कम टॅक्स पेअर पण नाही पाहिजे. मॅरेजेबल एज पाहिजे पण ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही पाहिजे, ठीक आहे, पेन्शनर नाही पाहिजे आणि इन्कम टॅक्स पेअर पण नाही पाहिजे. तर ही जर क्रायटेरिया ज्यांनी फुलफिल केला त्यांना ते लागू होणार योजना. नेक्स्ट काय आहे, जे पण हे बेनिफिट्स आहे ते कधी मिळणार आहे त्यांना, जेव्हा ते समजा आता ते रिमॅरेज करणार आहे, जी विडो आहे ती रिमॅरेज करणार आहे, तर त्यांच्या 1 वर्षाआधी त्यांना अप्लाय करावं लागेल, लग्नाच्या 1 वर्षाआधी त्यांना अप्लाय करावं लागेल, तेव्हाच त्यांना ते काय मिळेल, हे बेनिफिट मिळेल. आणि त्यांना जे त्यांचे आधीचे हस्बंड आहेत ते त्यांचे डेथ सर्टिफिकेट, ठीक आहे, डेथ सर्टिफिकेट आणि जे पण डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे त्यांना सबमिट करावं लागेल 1 वर्षाच्या आधी, लग्नाच्या रिमॅरेजच्या 1 वर्षाच्या आधी, तेव्हा ते बेनिफिट्स त्यांना मिळेल. आणि नेक्स्ट अजून त्याच्यामध्ये काय आहे इन्क्लुडेड, जे पण अंगणवाडी वर्कर्स आहे, त्यांचं जे पेमेंट आहे ऑनरियम ते इन्क्रीज केलं आहे त्यांनी. किती केलं आहे इन्क्रीज, ₹9,500 केलं आहे. आणि जे हेल्पर्स आहे त्यांचं पण 4,750 पर मंथ त्यांनी इन्क्रीज केलेलं आहे. आणि हे जे आहे नेक्स्ट आणखी काय आहे त्यामध्ये, जे पेन्शन होते, पेन्शन्स जे त्यांना ओल्ड एजची जे पेन्शन्स आहे ते प्रत्येकांच्या बँकमध्ये ट्रान्सफर झालेली आहे या वर्षीची. आणि टोटल ते ट्रान्सफर अमाऊंट जी आहे ती आहे 1,58,218. नेक्स्ट आता ही झाली पूर्ण पुनर्विवाह योजना, विधवा पुनर्विवाह योजना बद्दलची माहिती. त्याच्यामध्ये तुमचे अंगणवाडी वर्कर पण कव्हर झाले, जे हेल्पर्स आहे ते पण कव्हर झाले आणि त्यांनी जे टोटल बँक अकाउंट्स मध्ये पेन्शन एजची जे ओल्ड एज पेन्शनची जे अमाऊंट होती ते पण त्याच्यामध्ये कव्हर होऊन गेली. आता बघू आपण नेक्स्ट न्यूज आहे एक सेमीकंडक्टर जे कंपनी असते, ठीक आहे, त्याबद्दलची आहे. तर IIT रुडकी यांनी काय केलं आहे, एक MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग कोणासोबत, सेमीकंडक्टर लीडर मायक्रॉन यांच्यासोबत काय केलं आहे, त्यांच्यासोबत म्हणजे त्यांची हेल्प घेऊन
MOU साईन केलेला आहे की जे पण इंडियामधले जे वर्कफोर्स आहे ते वाढवण्यासाठी, म्हणजे आता सेमीकंडक्टरसाठी आपण बाहेरून सेमीकंडक्टर घेत असतो, ठीक आहे. तर हे जे सेमीकंडक्टर आहे ते इंडियामध्ये बनवणे यासाठी त्यांनी कोणासोबत, मायक्रो जे कंपनी आहे, जी कंपनी US मधली आहे, तर त्याच्यासोबत IIT रुडकीनी काय केलं आहे, टायअप केलं आहे किंवा MOU साईन केलेला आहे. तर त्याचा एम काय आहे, जे पण लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज स्टुडंट्समध्ये आणि इंडस्ट्रीचे जे रिलिव्हंट ट्रेनिंग आहे ते त्याच्यामध्ये स्टुडंट्सला मिळणार आहे. आणि जे मायक्रॉन जे सेमीकंडक्टर लॅब आहे ते काय प्रायोरिटाइज करणार आहे, टेक्निकल स्किल, प्रोसेस अँड रिसोर्स स्टुडंट्स करता, आणि इंटर्नशिप पण देणार आहे, फेलोशिप पण देणार आहे, आणि काय करणार आहे, डॉक्टरेट डिग्री पण प्रोग्राम त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर ही जी चिप आहे, द फर्स्ट इंडियन मेड चिप, जी पहिली इंडियन मेड चिप आहे, जी की आहे ₹22,500 करोडची, मायक्रॉन सेमीकंडक्टर प्लांट इन गुजरात इज सेट टू अराइव इन डिसेंबर दिस इयर. तर फर्स्ट जे इंडियाची मेडअप चिप आहे 22,500 करोडची, जी की गुजरातच्या मायक्रॉन सेमीकंडक्टर प्लांट मध्ये सेटअप झालेली आहे, ती अराइव होणार आहे या वर्षीच्या डिसेंबरमध्ये. मायक्रो टेक्नॉलॉजी बद्दल काही बघू आपण आता. मायक्रो टेक्नॉलॉजी बद्दल तर CEO कोण आहे तिथले, संजय मेहरोत्रा, आणि त्याचं हेडक्वार्टर आहे इदाहो US मध्ये, आणि सबसिडरी जी आहे ती मायक्रो सेमीकंडक्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही त्याची सबसिडरी आहे. म्हणजे सबसिडरी म्हणजे जी बाहेरची कंपनी आहे ती कंपनी जी इंडियामध्ये होत असते त्याला सबसिडरी कंपनी म्हणत असते. आता बघूया आपण नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट आहे एक गोवा बेस्ड रिजनल एअरलाईन आहे. रिजनल एअरलाईन म्हणजे जी गोवामध्ये बेस्ड आहे, ती काय आहे, गोवा बेस्ड रिजनल एअरलाईन फ्लाय 91, त्यांना काय मिळालं आहे, एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळालेलं आहे. कोणाकडनं, DGCA कडनं. गोवा बेस्ड रिजनल एअरलाईन फ्लाय 91 ला एअर ऑपरेटर सर्टिफिकेट AOC मिळालेला आहे DGC कडनं. तर ही काय आहे, फर्स्ट त्यांनी फ्लाईट घेतलेली आहे. अविएशन वेटरन कोण आहे, मनोज चाको यांनी काय केलं आहे, टू द फर्स्ट, म्हणजे फर्स्ट टाइम त्यांनी फ्लाय केलेला आहे. कुठून, फ्रॉम मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपा, जे गोवामध्ये आहे, गोवा टू बेंगलुरू त्यांनी फर्स्ट टाइम फ्लाईट घेतलेली आहे. इनिशियली ही एअरलाईन जी आहे ती स्टार्ट झाली होती 200 करोड मध्ये. इन्व्हेस्टमेंट किती होती तिची, 200 करोड होती. आणि आता जे फर्स्ट डिलिव्हरी आहे, फर्स्ट डिलिव्हरी ATR 72 ची होणार. ATR 72 एअरक्राफ्टची डिलिव्हरी होणार, आणि जिचं जे कोड आहे तिचं कोड राहणार आहे IC. ATR 72 चं एअरक्राफ्ट जे आहे तिची डिलिव्हरी होणार, तिचं कोड राहणार आहे IC. आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पण मिळालं याला लास्ट इयर एप्रिल मध्ये. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट NOC पण मिळालं आहे लास्ट इयर एप्रिल मध्ये. आणि हे काय करणार आहे, 4 मोर ATR 72, आणखी 4 ATR 72 सप्टेंबर मध्ये पण काय करणार आहे, ऍड करणार आहे. 6 टर्बोप्रॉप्स अॅन्युअली ओव्हर द नेक्स्ट 5 इयर्स, म्हणजे नेक्स्ट 5 इयर्स मध्ये अॅन्युअली 6 टर्बोप्रॉप्स पण ते प्लॅन करत आहे ऍड करण्यासाठी. आणि फ्लाय 91 रिसीव इट्स फर्स्ट ATR 72 600. फर्स्ट ATR 72 600 वन ऑफ इट्स 2 एअरक्राफ्ट जे आहे ते त्यांनी काय केले आहे, दुबई एरोस्पेस एंटरप्राइजेस वरनं भाड्याने घेतलेले आहे. आणि एअरलाईननी अलोकेट केलेले आहे काही रूट जे की रिजनल कनेक्ट करणार आहे उडान स्कीम थ्रू. ठीक आहे, गव्हर्नमेंट रिजनल एअर कनेक्टिव्हिटी आहे, स्कीम आहे ती उडान आहे. आणि या उडानच्या स्कीम थ्रू हे कोणाकोणाला कनेक्ट करणार आहे, हे कनेक्ट करणार आहे सिंधुदुर्ग, जळगाव, नांदेड, आणि हे जे आहे हे महाराष्ट्रातले, आणि अगती जे आहे ते लक्षद्वीप. म्हणजे उडान थ्रू हे एवढ्या स्टेट्सला
म्हणजे सिंधुदुर्ग, जळगाव, नांदेड हे महाराष्ट्र स्टेट मधले आणि लक्षद्वीपच्या अगतीला हे कनेक्ट करणार आहे एअरलाईन उडान थ्रू. आता काही आपल्या जे आपण आज न्यूज घेतल्या त्याबद्दलचे काही क्वेश्चन्स आहे, ते क्वेश्चन्स बघून घेऊया आपण एकदा. तर फर्स्ट न्यूज जी होती आपली ती होती त्यांनी रेजिग्नेशन अनाउन्स केलं. तर त्याच्यावरचा काय क्वेश्चन येऊ शकते तुम्हाला, हु हॅज अनाउन्स्ड हिज रेजिग्नेशन फ्रॉम द पोस्ट ऑफ चेअरमॅन ऑफ ग्लेनमार्क लाईफ सायन्स. तर कोणी अनाउन्स केलं होतं ग्लेनमार्क लाईफ सायन्स मधून त्यांचं रेजिग्नेशन? ते केलं होतं ग्लेन सल्दानाने. नेक्स्ट न्यूज होती आपली मेटा आणि AIMचं कोलॅबोरेशन. तर त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, रिसेंटली नीती आयोग अटल इनोव्हेशन मिशन हॅज पार्टनर्ड विथ विच टेक जायंट टू सेटअप FTL म्हणजे फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब. तर कोणाच्या पार्टनर, नीती आयोग आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब हे कोणाच्या पार्टनरमध्ये त्यांनी ठरवलं की सेटअप करायचं? तर ते ठरवलं मेटाच्या पार्टनरमध्ये. मेटा हे पार्टनर राहणार आहे. नेक्स्ट न्यूज काय होती आपली, नेक्स्ट न्यूज होती यतीन भास्कर बद्दलची. तर त्याच्यावर येऊ शकते क्वेश्चन, यतीन भास्कर दुग्गल हु वोन द फर्स्ट प्राइज इन नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल 2024 हेल्स फ्रॉम विच स्टेट. तर ते कुठल्या स्टेटचे होते? ते होते हरियाणाचे. नेक्स्ट न्यूज होती AI टीचर बद्दल. तर त्याच्यावर क्वेश्चन, विच इंडियन स्टेट हॅज इंट्रोड्यूस इट्स फर्स्ट जनरेटिव्ह AI टीचर आयरिस. कोणतं असं स्टेट आहे जिनी फर्स्टली AI टीचरला इंट्रोड्यूस केला आहे? तर ते स्टेट आहे केरला. नेक्स्ट न्यूज होती एअरबस. त्यावरचा क्वेश्चन, रिसेंटली विच युरोपियन एव्हिएशन मेजर हॅज साइन्ड अ कॉन्ट्रॅक्ट विथ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई म्हणजे IIM मुंबई सोबत टू ऑफर एव्हिएशन ट्रेनिंग टू प्रोफेशन्स. तर युरोपियन एव्हिएशनचे मेजर आहे त्यांनी IIM मुंबई सोबत ऑफर केला आहे प्रोफेशनल्सला ट्रेनिंग. तर ते कोणती कंपनी आहे? ती आहे एअरबस. नेक्स्ट विधवा पुनर्विवाह योजना बद्दलची आहे. तर अंडर द रिसेंटली लॉन्च विधवा पुनर्विवाह योजना बाय झारखंड. तर झारखंड स्टेटने ते काय केली आहे? अनाउन्स केली आहे ही योजना. तर झारखंड गव्हर्नमेंट हाऊ मच मनी विल बी गिवन टू द बेनिफिशियरी म्हणजे बेनिफिशियरीला किती मनी भेटणार आहे विधवा पुनर्विवाह योजनामध्ये? तर भेटणार आहे किती? 2 lakhs मिळणार आहे प्रत्येकी. नेक्स्ट आहे सेमीकंडक्टर, मायक्रो सेमीकंडक्टर बद्दल क्वेश्चन, विच अमेरिकन सेमीकंडक्टर फर्म हॅज लिंक्ड अ MOU विथ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुड़की. तर कोणती अमेरिकन सेमीकंडक्टर फर्म जी आहे तिने कोणत्या लिंक आणि MOU साइन केला आहे IIT रुड़की सोबत टू हेल्प फॉस्टर इनोव्हेटिव्ह अँड डेव्हलप्ड अ हायली स्किल्ड लोकल वर्कफोर्स. कोणासोबत? तर ते आहे मायक्रो टेक्नॉलॉजी. ती अमेरिकन सेमीकंडक्टरची जी कंपनी आहे, फर्म आहे, ती आहे मायक्रो टेक्नॉलॉजी. नेक्स्ट आणि लास्ट, नेम इंडियाज गोवा बेस्ड रिजनल एअरलाइन विच रिसीव्ड द एअर ऑपरेटर सर्टिफिकेट. तर इंडियाची गोवा बेस्ड जी एअरलाइन कंपनी आहे ती तिला एअर ऑपरेटर सर्टिफिकेट म्हणजे AOC सर्टिफिकेट मिळालेलं आहे DGCA कडनं. तर तिचं नाव काय आहे? तिचं नाव आहे फ्लाय 91. तिचं नाव आहे फ्लाय 91. तर आजच्या न्यूज आपल्या इथेच संपलेल्या आहे. भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता. तुमच्या जे प्रियजन आहे त्यांना तुम्ही शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता अशाच न्यूज करता. आमचं एक टेलिग्राम चॅनल पण आहे, त्यावर तुम्ही जॉईन करू शकता. त्यावर डेलीचे अपडेट्स येत असतात गव्हर्नमेंट जॉब बद्दलचे आणि त्याची जी आहे लिंक जे डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेली आहे. सो थँक्यू.